नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेचा पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की कोल्हापूरवरून आल्यानंतर राजन सगळ्यात आधी अन्नपूर्णाला भेटण्यासाठी जातो आणि त्याची अवस्था पाहून अन्नपूर्णा काळजीने विचारते, "काय रे राजन, काय झालं?" राजन म्हणत असतो की "आई, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, म्हणून मी इतक्या रात्री तुला भेटायला आलेलो आहे." त्यामुळे अन्नपूर्णा विचारात पडते आणि म्हणते की "काय झालं? काही काळजी करण्यासारखं आहे का?" आणि मग राजन तिला सांगू लागतो की मी सिद्धटेकला गेलो होतो आणि तिथे आपल्या रिसॉर्टचं काम सुरू आहे आणि खरं तर मला त्या ठिकाणची एक जमीन हवी आहे. मात्र ती जमीन ज्यांच्या मालकीची आहे ते काही जमीन विकायला तयार नाहीत आणि मी आज त्यांच्यासोबत त्याच विषयावरती बोलत होतो तेव्हा मला अचानक चक्कर आली. पण त्याच्या जे बाई होतात ना तिथे ते मला सावरलं त्यांनी आणि मग त्यानंतर जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मी तिथून निघालो. मात्र त्या घरातून बाहेर पडत असताना मला तिथे एक फोटो दिसला आणि तो फोटो होता आबांचा आणि हे ऐकून अन्नपूर्णाला तर खूपच आनंद होतो. ती म्हणते, "आबा म्हणजे गौरीचे वडील ना?" आणि त्यावेळी राजन म्हणतो, "हो आई, मात्र आबांचा फोटोला हार घातलेला होता आणि थोड्याच दिवसांपूर्वी त्यांचे निधन पण झालेलं आहे, असं मला कळालं." आणि ते ऐकून अन्नपूर्णाला खूपच वाईट वाटतं. पण अचानक तिच्या लक्षात येतं की जर आबांचा फोटो तिथे होता तर नक्कीच तिथे गौरी आणि तिची मोठी मुलगी म्हणजेच कमळी सुद्धा तिथेच असणार आहे. मग ती राजनला त्याबद्दल पण विचारते. तेव्हा राजन म्हणतो की आई, मी त्या दोघींचा त्या ठिकाणी शोध पण घेतला, मात्र मला काहीच माहिती मिळाली नाही. तर अन्नपूर्णा म्हणत असते की राजन, काहीच हरकत नाही आणि निदान आबांचा फोटो तरी आपल्याला सापडला ना. मला खात्री आहे गौरी आणि माझी मोठी नात ते दोघंही आपल्याला कुठेतरी असणार आहे आणि भेटणारच आहेत. आणि गुरुजींनी सुद्धा आपल्याला सांगितलं होतंच ना की त्यामुळे काळजी करू नको आणि आपण पुन्हा एकदा कोल्हापूरला जाऊयात आणि त्यांचा शोध घेऊयात. आणि राजन परत तिथे कोल्हापूरला दुसऱ्यांदा जातो आणि तिथे मंदिरात जाऊन देवी आईची माफी पण मागतो आणि तिथून निघून जातो. आणि त्यावेळी राजनला पण म्हणतो आणि मग अन्नपूर्णा त्याला आराम करण्याचाही सल्ला देते. ती देवी आईचे मनापासून आभार पण मानते आणि खरंच पुढच्या वेळेस मला माझी नात आणि सून हे दोघंही मिळतील असं साकडं सुद्धा घालते. आता कमळी ऋषीसोबत तिकडे बोलत असतो आणि तितक्यातच अनिका त्या ठिकाणी येते आणि तिच्या येण्याची चाहूल लागतात. कमळीने आधीच मास्क आणि चष्मा लावलेला असतो, त्यामुळे अनिकाला ती काही ओळखू देत नाही. आणि मग ऋषी शुद्धीवर आला आहे हे पाहून अनिका खुश होते आणि इतर सगळ्यांनाही हाक मारून तिथे बोलावून घेते. आणि ऋषी आता शुद्धीवर आलेला आहे आणि त्याला बरं वाटत आहे हे पाहून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. पण मग त्यानंतर ती अनिका लगेच म्हणू लागते की नयनतारा आंटी, तुम्हाला माहिती आहे ना, हे सगळं फक्त आणि फक्त त्या कमळीमुळे घडलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही यापुढे तिला अजिबात ऋषीच्या आसपास येऊ पण देऊ नका. तर नयनतारा सुद्धा म्हणत असते की हो अनिका, तू काळजी करू नको, मी त्या कमळीची सावली सुद्धा यापुढे माझ्या मुलावरती पडू देणार नाहीये. आणि हे ऐकून कमळीला आणि ऋषीला दोघांनाही खूप वाईट वाटतं. त्यानंतर कमळी आवाज बदलत म्हणते की तुम्ही सगळ्यांनी इथे गर्दी नका करू, प्लीज बाहेर जा. पण त्यावेळी अनिका रागातच तिच्याकडे बघू लागते. पण ती काही बोलणार त्याआधीच डॉक्टर तिथे येतात आणि डॉक्टर पण म्हणतात की तुम्ही सगळेजण इथे काय करताय, प्लीज बाहेर जा आणि पेशंटला आराम करू द्या. त्यामुळे मग इतर सगळेजण बाहेर जातात. मात्र नयनतारा, अनिका आणि साहेबा आतमध्येच थांबतात आणि मग डॉक्टर ऋषीला चेक करतात आणि नयनताराला सांगतात की आता काळजी करायची काहीच गरज नाहीये, तो आता ठीक आहे, लवकरच रिकव्हरी होईल. आणि हे ऐकून नयनताराला खूपच आनंद होतो आणि मग त्यानंतर ती आणि साहेबा सुद्धा बाहेर जातात. मात्र अनिका तिथेच बसून असते आणि त्याच वेळी नेमके ते डॉक्टर कमळीला ऋषीच्या फाईलबद्दल विचारतात. तर कमळी म्हणते की मी रीडिंग घेतल्यानंतर तुम्हाला फाईल देईल आणि ती पटकन तिथून निघून जाते. तर डॉक्टर आश्चर्यानेच तिच्याकडे पाहत असतात. अनिकाचं देखील त्या दोघांकडे लक्ष असतं आणि मग ती डॉक्टरांना त्या नर्सबद्दल म्हणजेच कमळीबद्दल पण विचारणारच असते. मात्र तितक्यातच ऋषी तिला म्हणतो की अनिका, तू इथे आली हे पाहून मला खरंच खूप बरं वाटलं, पण प्लीज आता तू बाहेर जा आणि मला आराम करू दे. त्यामुळे मग अनिका देखील बाहेर पडते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की ऋषीने सांगितल्याप्रमाणे सकाळी लवकरच कमळीच्या टीममधील सगळ्या मुली ग्राउंडवरती प्रॅक्टिस करण्यासाठी आलेले असतात. आणि दुसरीकडे साहेबा ऋषीला एक घास
चिवचा आणि एक घास काऊचा असं म्हणत जेवण भरवत असतो आणि त्याला बरं वाटावं म्हणून चेष्टा मस्करी सुद्धा करत असतो. मात्र तरीही ऋषीचा मूड ऑफ असतो. त्यामुळे साहेबा विचारतो की काय रे, काय झालं, कशाचा विचार करतोय? तर ऋषी म्हणतो की अरे, तूच मला भरीस पाडलं ना, म्हणून मी बी टीमचा कोच झालो ना. पण आता माझी ही अशी अवस्था असेल तर मी त्या मुलींना काय सपोर्ट करणार? आणि मला ना खरंच टीम बीची खूप काळजी वाटते. कमळी आणि निंगी व्यवस्थित प्रॅक्टिस करत असतील ना, आणि बाकीच्या मुलींना देखील सगळं व्यवस्थित जमत असेल ना, कोणी त्यांना त्रास तर देत नसेल ना, असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होत आहेत. आणि त्यावेळी साहेबा म्हणतो की अरे, तू काळजी नको करू, मी आणि कमळी निंगे सगळेजण व्यवस्थित हँडल करतील. मात्र ऋषी म्हणतो की तू प्लीज मला एकदा त्यांना कॉल लावून देतो का, आणि मला त्यांच्याशी बोलायचं आहे. ह्यावरती साईबा पण ते म्हणतो आणि दुसरीकडे पाहतो की मुलींना एकदम जोशात प्रॅक्टिस करताना पाहून कमळी तर खूपच खुश होते. आणि मग ती त्या मुलींना सांगते की हे बघा, आता आपल्याला आपला स्टॅमिना वाढवायचा आहे आणि त्यामुळे आपण ग्राउंडला जास्तीत जास्त राऊंड मारूयात आणि आपल्याला फक्त अनिकाच्या टीम विरुद्ध नाही तर इतरही कॉलेजच्या टीम विरुद्ध खेळायचं आहे. त्यामुळे आपली प्रॅक्टिस एकदम जोरदार व्हायला हवी. आणि त्यावरती त्या मुली हो म्हणतात आणि मग कमळी त्यांना इतर काही महत्त्वाच्या सूचना देते आणि त्यानंतर त्या महाराजांचं नाव घेऊन प्रॅक्टिसला पण सुरुवात करत असतात. मात्र तितक्यातच एका मुलीच्या मोबाईलवरती ऋषीचा कॉल येतो आणि मग ती मुलगी तो मोबाईल कमळीला देते. त्यानंतर कमळीचं आणि ऋषीचं बोलणं सुरू होतं. ऋषी तिला विचारत असतो की सगळं काही ठीक आहे ना, तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित सुरू आहे ना. त्यावेळी कमळी ही आनंदाने हो म्हणते आणि त्यामुळे ऋषीचा जीवात जीव देतो. मग मुली पुढील प्रॅक्टिस करायला सुरुवात करतात. मात्र नेमकं हे सगळं त्या अनिकाच्या मैत्रिणी पाहतात आणि लगेच तिला कळवतात. त्यामुळे अनिका तर खूपच चिडते. ती म्हणत असते की मला माहिती आहे आपल्यापैकी कोणीही ग्राउंडवरती प्रॅक्टिससाठी नाहीये. त्या गावच्या आपल्या माहिती असणार म्हणूनच ती तिथे आली आणि ह्यापुढे असं होता कामा नये. आपल्यापैकी कोणी ना कोणी सतत तिथे असायला हवं, म्हणजे तिला प्रॅक्टिसच करता येणार नाही. आणि त्यावरती तिच्या त्या मैत्रिणी हो म्हणतात. आणि दुसरीकडे अन्नपूर्णाचा आणि राजनचं बोलणं होतं की सिद्धटेकला गेल्यानंतर नेमकं काय काय घडलं. हे सगळं राजन अन्नपूर्णाला सांगत असतो. तर अन्नपूर्णा त्याला म्हणते की हे बघ राजन, तू ना आबांचा फोटो बघितल्यानंतर तिथे चौकशी करायला हवी होती. मला माहिती आहे की गौरी आणि तिची मुलगी तिथेच कुठेतरी असणार. तर राजन म्हणत असतो हो ग आई, मात्र मला ना तुला हे सगळं सांगायचं होतं म्हणूनच मी लगेच तिथून निघून आलो. मात्र आता मी तिथे जातो आणि पुन्हा एकदा चौकशी करतो. तर अन्नपूर्णा म्हणते हो, जर त्या गावात तुला काही सापडलं नाही ना, तर आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा चौकशी कर. आणि माझी खात्री आहे की माझी मोठी नात आणि तिची आई तिथेच कुठेतरी असतील. आणि त्यावरती राजनही हो म्हणतो आणि नेमकं त्याचं बोलणं कामिनी पण ऐकून घेते. आणि राजनचा पहिली बायको आणि त्याची मुलगी जिवंत आहे हे ऐकून तिला तर चांगलाच धक्का बसतो. दुसरीकडे आपण पाहतो की ऋषीच्या रूम बाहेर साहेबा, राधिका आणि नयनतारा असतात. तितक्यातच कमळी देखील त्या ठिकाणी येते आणि तिला ऋषीला भेटायचे असते. मात्र नयनतारा असल्यामुळे ती एके ठिकाणी लपून बसते. पण मग थोड्याच वेळात साहेबाचं आणि राधिकाचं तिच्याकडे लक्ष जातं. ते दोघे जण कमळीला थोड्या वेळ वाट बघ आणि असा इशारा करतात. आणि मग नयनताराला म्हणतात की तुम्ही थोडा वेळ घरी जाऊन आराम करा, आम्ही आहोत इथे आणि तुम्ही काळजी करू नका ऋषीची, काही काळजी करू नका. त्यावरती मग नयनताराही हो म्हणते आणि त्यांना सांगते की हो बघा, तुम्ही इथेच थांबा आणि कुठेही जाऊ नका, मी थोड्या वेळ नंतर परत येते, हॉस्पिटलमध्ये येईल. आणि त्यावरती साहेबा आणि राधिका हो म्हणतात. आणि मग नयनतारा घरी जाते आणि ती तिथून गेल्यावरती मग कमळी पटकन ऋषीला भेटण्यासाठी जाते आणि तिच्या पाठोपाठ साहेबा आणि राधिका सुद्धा आतमध्ये येतात. ऋषीला त्या सगळ्यांना पाहून खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर ऋषी कमळीला कबड्डीच्या प्रॅक्टिसविषयी विचारत असतो. तर सर, तुम्ही काहीच काळजी करू नका आणि प्रॅक्टिस एकदम व्यवस्थित सुरू आहे. आणि ऋषी तिला म्हणतो की हे बघ कमळी, काहीही झालं ना तरी तुम्हाला ही मॅच जिंकायचीच आहे, कारण त्यानंतर तुम्हाला जे पैसे मिळणार आहेत ना, त्यातून तुम्हाला सगळ्यांना वर्षभराचा खर्च निघेल. आणि त्यावेळी कमळी पण हो म्हणते आणि ऋषीला सांगते की सर, आम्ही 100% नाही तर 200% देऊन ही मॅच खेळू आणि तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि तिचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच तिचा खूप अभिमान वाटतो. तर मित्रांनो, ह्या मालिकेचा पुढील भागांचा अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका.
धन्यवाद. मस्त बघा.